मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा मोठ्या थाटामाटामध्ये सन्मान केला जातो असे आमचे मित्र दीपक बालाराम पाटील साहेब यांचा हेतूची सन्मान होतोय। सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आपण आलात, आपण या स्पर्धेला भेट दिलीत, आपण आलात, या स्पर्धेची शोभा अगुणित झाली, तर सर्व मान्यवरांचे मी मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। विद्यानंद पाटील आपलं मनपूर्वक आभार, टॉनी मडवी आपण मनपूर्वक आपला आभार, त्यानंतर दीपक बालाराम पाटील आपला आभार। सर्वांचं मनपूर्वक आभार। आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया पुन्हा एकदा रुपेश आशिष चोरगे आमचे समालोचक मित्र यांना धन्यवाद। हा षटकार मात्र त्यांना पाहायला मिळते, थोडंसं स्पीड अप करायचं आहे, अगदी थोडासा उशीर झालाय। आपण पाहायला गेला तर इथे मान्यवर मात्र रजा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर मित्रांनो नवी मुंबईचे एक स्टार क्रिकेटर, नवी मुंबई क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याची फिरकी प्रत्येक फलंदाजाच्या विरोधामध्ये चालते असे सारसोले गावाचे कुशल सारसोले या टीमला रिप्रेझेंट करत आहेत आमचे मित्र हर्षल मडवी यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे एक चांगले फिरकीपटू आहेत, दोन्ही बाजूने बॉल वळवण्याची क्षमता हा गोलंदाज राखतो असा टॅलेंट खेळाडू म्हणजेच हर्षल मडवी यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। सुस्वागतम 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 ऐकूया आशिष चोरगे यांना धन्यवाद। धन्यवाद उमेश म्हात्रे सर आणि त्याचबरोबर रुपेशी पाटील सर, अनेक मान्यवरांची मांदियाळी मात्र जरूर पाहायला मिळते। या वेळेस फुल टॉच आणि इथे फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा तिसरा षटकार या षटकामध्ये पाहायला मिळतोय। रुपेश भावके यांच्यावरती केलेलं हे आक्रमण पाहायला मिळतंय, अप्रतिम फटकेबाजी आदित्यच्या बॅट मधून, अगदी 3 षटकार, अप्रतिम कमबॅक होईल का? यावेळेस मिस टायमिंग आहे, उंची जास्त लांबी कमी मिळाली आहे, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक येत आहेत, फेकी केली जाईल, 2 धावा मिळत आहेत। सनी स्पोर्ट्स उंडाळे संघाचे लेजंड खेळाडू विशाल दादा चव्हाण यांचा यशोदित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय रवी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ त्यांचा यशोदित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय, धन्यवाद। जाव्या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालंय रुपेश भावके यांचं, आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 23 या धावसंख्येवरती, नो लॉस 23 धावा। 23 धावा धावफलकावरती लागतायत। आता किरणला बोलवलंय, किरण शिंदे केडी, स्ट्राइकला महिम शेख, महिमकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, पाहूयात कशा पद्धतीने राहील त्याची खेळी। पहिलाच बॉल अक्कूट टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, बॅट आधीच फिरली, बॅटचा फेस आधीच क्लोज झाला, बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। पहिला बॉल किरणचा डॉट बॉल आलाय, यावेळेस बिग हिट, लांब लांब आणि अगदी लांब षटकार महिम शेखच्या बॅट मधून पाहायला मिळतोय, अप्रतिम लांब लचक षटकार।
6 धावा आल्यात. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार महिम शेखच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अप्रतिम त्याच दिशेने ठोकलेला दुसरा षटकार, गोलंदाजावरती चढवलेला प्रहार मात्र पाहायला मिळतोय टीम येळगाव संघाचा. कमबॅक या सलामीच्या जोडीला कुठेतरी ब्रेक थ्रू लावावा लागेल. कमबॅक होईल का या बॉलवरती किरण शिंदेचं, कारण किरणकडे देखील अनुभव आहे गोलंदाजीचा. या बॉलवरती कमबॅक करणं कुठेतरी महत्वाचं असेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या धावसंख्येवरती. दुसरं षटक सुरू आहे. 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल महिमसाठी किरणचा. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. कमबॅक आहे. एकदा तू तर एकदा मी. या बॉलवरती कमबॅक केलंय किरणने आणि तेच महत्वाचं असतं. प्रत्येक डॉट बॉल हा अनुभव काहीतरी सांगून जातो. यावेळेस मात्र खोलत टाकलेला बॉल होता, ओव्हर पिच होता. या बॉलवरती देखील कमबॅक होताना पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल आलेत आतापर्यंत. 2 षटकार लगावल्यानंतर ह्या 2 बॉलवरती किरणचं कमबॅक मात्र पाहायला मिळतोय. हा अनुभव आहे गोलंदाजाचा. प्रति हल्ला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतरचा हे कमबॅक. हाफ ट्रॅकर चेंडू मात्र जरूर पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 35 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच जुगाई देवी स्पोर्ट्स विरवाडी संघाचा रोहित आणि त्याच्या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी संघाचे अर्थातच संदीप दबडे. हे 2 मॅन ऑफ द मॅच राहिलेत. प्लीज यायचंय. रोहित आणि संदीप. जाऊया शेवटच्या षटकामध्ये पाहूया. मंगेश आलाय. यावेळेस डाऊन दी ग्राउंड बॉलर बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. 1 बाउन्स आहे का षटकार आहे का चौकार आहे पाहावं लागेल. आणि या पंचांचा इशारा चौकार येतोय. आदित्यच्या बॅट मधून मात्र हा चौकार मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी मिड विकेट झोन मध्ये. राकेश कडनं होते चुकी. बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी. आणखीन एक येतोय आदित्यच्या बॅट मधून हा चौकार. ओहो यावेळेस देखील अगदी मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि थोडासा स्किट होतं. क्षेत्ररक्षक बॅकअप आहे. स्वतः किरण मात्र जातोय. थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर 3 धावा मात्र या बॉलवरती मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा आल्यात आणि या 3 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 46 धावसंख्येवरती. 46 धावा. अजूनही 3 बॉल शिल्लक. शेवटचं षटक मंगेश यांचं. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा महिम. ओहो अप्रतिम बॉल. अकूट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न महिमचा होता. प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. डॉट बॉल आलाय. अजूनही 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा तीच दिशा, तीच लाईन, तोच टप्पा. अप्रतिम अचूक ओळखलाय. कोणत्या दिशेना फटका सजवतोय आणि तो टप्पा मात्र हाताळतोय मंगेश. कौतुक करावं लागेल गोलंदाज मंगेश. यावेळेस मात्र पहा अगदी एक्स्ट्रा कव्हरला महिमने लावलाय जोर आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा 4. 4 धावा आणि टीमचं अर्धशतक कंप्लीट होतोय. 50 धावा.
येस अंपायर. बॉल 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 द्या बॉल द्या बॉल द्या. आणि इथे पहिली इनिंग समाप्त होते आणि पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या येळगाव संघ जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवरती. लक्ष असेल 18 चेंडू. घोगाव संघाला करायचे आहेत 51 धावा. खूप चांगली बॅटिंग लाईन घोगाव संघाची पाहायला मिळेल का येणाऱ्या डावामध्ये, येणाऱ्या इनिंग मध्ये, कारण लक्ष मोठं आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल घोगाव संघाला, कारण सलामीची जोडी आपण पाहायला गेलं तर येळगाव संघाकडनं महिम आणि आदित्याने खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग लाईन राहिली. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस होईल. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव विरुद्ध माणकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी. कॅप्टन टॉस साठी या वटकन. गोटेवाडी आणि टाळगाव. तात्या अँड चला गोटेवाडी आणि टाळगाव टीम कॅप्टन प्लीज या टॉस साठी. लक्ष आहे 51 धावांचं. रुपेश आणि अमोल सलामीची जोडी मात्र हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. चला माणकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी कर्णधार आपल्याला शेवटचा कॉल असेल. खूप चांगली बॅटिंग लाईन. आदित्य 8 बॉल 33 धावांची बहारदार केली आणि 10 बॉल 17 धावांची बहारदार खेळली. महिम शेख खूप चांगली बॅटिंग लाईन राहिली आणि त्याच पद्धतीची बॅटिंग गोगाव संघाचे सलामीच्या जोडीला मात्र करावं लागेल. टाळगाव संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. जशी मॅच संपेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण जास्तीत जास्त वेळ खर्च होणार नाही त्याची दक्षता प्रत्येक टीमने घ्यायची आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लक्ष 51 धावांचं. 18 चेंडू करायचे आहेत गोगाव संघाला. 51 धावा. कशा पद्धतीने मात्र घोगाव संघ हे पूर्ण करेल आणि येळगाव संघ कशा पद्धतीने मात्र घोगाव टीमला रोखेल. जाऊया पुन्हा एकदा दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. मॅच ऑन. सेकंड डावाला होते सुरुवात. पहिलं षटक विकीचं. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. आक्रमण 6 धावांचं आक्रमण. आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर 4 धावा बहुतेक कंप्लीट केल्या जातात आणि 4 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 10 या धावसंख्येवरती. आणि इथून आपण पाहायला गेलं तर येवती म्हटल्यानंतर निसर्गाच्या अगदी सानिध्यामध्ये वसलेलं गाव, परंतु हा अगदी कानाकोपऱ्यातला गाव ज्या क्रिकेटच्या पटलावरती कोणी जर आणले असतील तर जय महाराष्ट्र येवती संघाचे लिजेंड खेळाडू आणि फिरकीपटू जादूगार म्हणून ज्यांना ओळखले जातात ते भरमा बापू
यांचं इथे शुभ आगमन झालं. अनेक तरुणांना मात्र ज्यांनी घडवलंय त्यांचं इथे शुभ सन्मान मात्र साकारला जाईल. मी विनंती करेन की सचिनजी देसाई साहेबांना की आपल्या शुभास्ते इथे मात्र हा शुभ सन्मान साकारायचा आहे. फिरकीचे जादूगार म्हणून ज्यांची ओळख आहे, अनेक फलंदाजांचे कर्दनकाल म्हणून ठरलेले एक लिजेंड खेळाडू, क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने त्यांच्याकडे आपल्या पाहिलं जातो. आणि जय महाराष्ट्र युवती या संघाला एक वेगळी ओळख टेनिस क्रिकेट आणि रबर बॉलवरती मात्र ओळख निर्माण करून दिलेले असे लिजेंड खेळाडू आदरणीय बर्मा बापू यांचं इथे शुभ सन्मान मात्र साकारला जातोय. आणि मायचुबदार शॉल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ इथून डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 मध्ये हा शुभ सन्मान मात्र साकारला जातोय. बर्मा बापू यांच्यासारखे खेळाडू, जोपर्यंत क्रिकेटवरती प्रेम करणारे खेळाडू जोपर्यंत या क्रिकेट विश्वामध्ये आहेत तोपर्यंत मात्र हा क्रिकेट विश्व असाच मात्र बहरत राहील. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून पुनश्च परत एकदा सहर्ष स्वागत करत आहोत. जाऊया परत एकदा मॅचकडे. मॅचमध्येही तेवढीच मात्र रंगतदार तापापे गरमाट इथे मात्र पाहायला मिळेल. ओटू आशिष चोरगे सर. धन्यवाद रुपेश सर. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र हा डॉट बॉल मात्र जरूर पाहायला मिळतोय. आणि या टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 15 या धावसंख्येवरती. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असेल विकीचा पहिल्या षटकामधला. लक्ष मोठं आहे. 15 धावा धाव बॉलकावरती लागतायत. शेवटचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू होता आणि बाउन्सरचा प्रयत्न शेवटच्या बॉलवरती विकीचा पाहायला मिळाला. पहिलं षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या घोगाव संघ नो लॉस 15 धावा. आता 12 बॉल 36 धावांची गरज. 12 चेंडू 36 धावांची गरज. अगदी मॅच कोणाच्याही दिशेने झुकू शकते, परंतु या षटकामध्ये कशा पद्धतीने मात्र धावा जमवल्या जातील आणि कशा पद्धतीने धावा रोखल्या जातील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल या मॅचमध्ये. मॅचचं तुम्ही समीकरण पाहायला गेलं आशिष सर, तर ज्या प्रकारे मात्र पहिल्या षटकामध्ये ज्यांना घोगाव एक्सप्रेस म्हणून ओळखले जातात ते रुपेश भावके यांच्यावरती मात्र चढवलेला हल्ला आणि त्याचमुळे की काय या मोठ्या धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी होताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर मात्र इथून येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये मात्र आता जमवायचे आहेत 36 धावा. 6 बॉलमध्ये 36 धावा येताना आपण पाहायला गेलेत. जो मात्र करण मडवी गावठाण संघाचा खेळाडू रायगड प्रीमियर लीगमध्ये 6 बॉलमध्ये 37 धावा जमवल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र तो टेनिस क्रिकेट पटलावरती मात्र हा हिरा चमकला होता. असाच काहीसा कारनामा इथून करावा लागेल. ऑन स्ट्राईक मात्र फलंदाज आहेत. अमोल यांना मात्र इथून अमोल कामगिरी करावी लागेल. तेवढेच अनुभवी गोलंदाज मयूर यांना आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. बॉलला दिला भिरकावून सीमारेषा पार 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 पार. अप्रतिम स्ट्रोक होता. फलंदाज अमोलला पाहतोय आपण. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. डेफिनेटली मोठा फटका आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास अमोल यांचा इथून वाढला. तर गोलंदाज मयूर यांच्यावरती आणि तो रिलीज कशा प्रकारे करतील. लोअर फुल टॉस बॉल होता. बिरकी घेतली होती, गिरकी घेतली. बॉल होतोय मात्र इथे क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका आणि बोटाला झटका देत सीमारेषा पार. धावा आल्यात मात्र इथे 4 4 4 चौका. चषक 2024 मध्ये ST11 गणेशवाडीचे एक दमदार आयोजन रामलीला मैदानामध्ये. आणि आज दोन्ही टीम मध्ये नामवंत खेळाडू आहेत कराडमधील आणि त्यांना खेळताना पाहायला मिळतात. टायमिंगचा प्रॉपर टायमिंग गेलाय. प्रॉपर हिट, नाईस साऊंड. बॉल चालला मात्र सीमारेषा पार. हा येतोय खन 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 खणखणीत आवाज करणारा अमोल यांच्या बॅटमधून षटकार.
धावांची 12 बॉलमध्ये 36 धावांची गरज होती. आता 9 बॉल मध्ये इथून 36 धावांची गरज आहे. अशी जी काय म्हणाल तुम्ही का कशी पाहता या मॅचकडे? 9 बॉलमध्ये 20 धावा कशा जमवल्या जातील? याही वेळेस बिग हिट केलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. आणखीन एक बॅक टू बॅक. आता तिसरा षटकार असेल, या षटकाचा तिसरा षटकार ठोकतोय. अर्थातच नाव आहे अमोल. बोल लावायच्यात गाण्याचे, डायरेक्टली म्युझिक लावू नका कारण प्रेक्षकांची इथून फरमाईश आलेली आहे. आता इथून पाहायला गेलं तर घोगावच्या डगआउट मधून टायांचा कडकड कडकड कडकडाट आणि शिट्ट्यांचा आवाज होताना पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, बाहेर जाणारा बॉल, बोनस मिळालाय. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र आलाय. आता इथून समीकरण बदलले गेलेत. 8 बॉलमध्ये आता विजयासाठी 13 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे? हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येत नाहीये. सो डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. त्याच्यानंतर हा डॉट बॉल कदाचित येताना पाहायला मिळेल. यस, डेफिनेटली डॉट बॉल आलाय. आता इथून अशीच काहीशी लाईन आणि लेंथ वरची गोलंदाजी ते करावी लागेल. महिन शेख ला पाहायला आपण अफलातून फलंदाजी करताना. आदित्य इथे थोडासा नाराज असेल. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण करतायत, थोडेसे हताश. त्याच्यानंतरही मात्र आक्रमण मिड ऑफ डीप फॉरवर्ड रिझन मात्र इथे भेदून तोडून बॉल होते फरार. सक्सेसफुल, ग्रेसफुल, वंडरफुल. अमोल यांच्या बॅटमधून आणखी एक येतोय तडाखेदार षटकार. महागडं ठरलं होतं रुपेश भावके यांचं, परंतु ती उणीव भरून काढली आता खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर फलंदाज अमोलने. कारण त्याला माहिती आहे आता समीकरण जर पाहायला गेलं तर 6 चेंडू 7 धावांची गरज. आणि जर अमोलचा जर विचार केला तर 10 चेंडू 43 धावांवरती खेळतोय. अर्धशतकासाठी 7 धावांपासून दूर आहे आणि विजयासाठी जिंकण्यासाठी 7 धावांचीच गरज आहे. ओहो, हे समीकरण थोडंसं मात्र इथे आपल्याला अवघड होताना पाहायला मिळेल. रुपेश भावके ऑन फायर स्लॉट मध्ये आला होता, त्याला फेकून दिले बाजूच्या प्लॉट मध्ये. हा येतोय कन कन कणकणीत रुपेश भावके यांच्या बॅट मधून शानदार डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 मधील षटकार. टोक डीजे. धावेची गरज. स्कोर इक्वल झालाय. रुपेश भावके स्ट्राईक एंडला. याच्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. अशा झेल घेण्यास पावसाळी रबर बॉल मध्ये बऱ्याच वेळा अवघड होताना पाहायला मिळाला. मॅच विनिंग इथे विजयाची सिग्नेचर मात्र रोखली गेली, कोरली गेली ती टीम मॅक्स स्पोर्ट्स घोगाव टीमनं. रुपेश भावके आणि अमोल जाधव यांच्या बॅटमधून मात्र तडाखेबाज फलंदाजी पाहायला मिळाली. वैयक्तिक 43 धावांवरती मात्र ते खेळणारे अमोल जाधव यांच्या बॅटमधून ही खेळी साकारली गेली. 14 बॉल मध्ये 51 धावांची पार्टनरशिप रुपेश भावके आणि अमोल जाधव यांची पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच, यस डेफिनेटली वन मॅन आर्मी इथून मात्र खेळताना पाहायला मिळाले. 3 चौकार आणि 5 षटकारांसह 10 बॉल मध्ये 43 धावांची भारदार खेळी करणारा हा अमोल कामगिरी करणारा अमोल जाधव घोगावचा हा मात्र रन मशीन ठरलाय मॅन ऑफ द मॅच.